लोकशाहीर डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकावरील उपोषण स्थगित करण्यामागे नेमकी काय कारणे आहेत पाहूयात। नमस्कार, माझा इंडिया न्यूज। आत्ता आपण आहोत साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक, भक्तिशक्ती चौक, निगडी, पिंपरी चिंचवड या ठिकाणी। एकतर या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। एका बाजूला असणारा हा मेन हायवे आणि दुसऱ्या बाजूला असणारा हा मेट्रोचा प्रकल्प, दुसऱ्या ठिकाणी हा जो मेट्रोचा प्रकल्प आहे, या दोन्हीच्या मधोमध बरोबर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक आहे। या दोन्ही बाजूनी जाणाऱ्या मार्गामुळे एका ठिकाणी मार्ग आणि दुसऱ्या ठिकाणी मेट्रोचा प्रकल्प, याच्यामुळं मेट्रोच्या माध्यमातून स्मारकाची विटंबना होते। यासाठी या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। तर आज हे आमरण उपोषण स्थगित झालंय। पाहूयात नेमकं कशा संदर्भात समाजसेवकांच्या मागण्या मेट्रोकडून पूर्ण झाल्यात, थोडक्यात आपण पाहूयात। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या निगडी या ठिकाणी मेट्रो प्रशासनाकडनं झालेल्या काही चुकांमध्ये बदलाव करण्याकरता युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष अरुणजी जोगदंड, अण्णासाहेब कसबे, त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाकोरे यांनी आमरण असं उपोषण या ठिकाणी आज पकडलं होतं। जोपर्यंत मेट्रो प्रशासनाकडनं मागण्यांची पूर्तता होणार नाही, लेखी स्वरूपामध्ये हमी मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार या ठिकाणी करण्यात आला होता। परंतु समाजाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेबजी आढळळे, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि महामेट्रोची जी टीम आहे त्याच्यामध्ये युवराज सर असतील, कुलकर्णी सर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी मेट्रोच्या संदर्भामध्ये लेखी स्वरूपामध्ये पत्र उपोषणकर्ते अरुण जोगदंड, अण्णासाहेब कसबे, मंगेश डाकोरे, आदरणीय नेते भाऊसाहेबजी आढळळे, नानासाहेब कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, सुनील बिशे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलेलं आहे। त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचं जे नामफलक आहे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे BRT बस टर्मिनल, हे LED आपल्याला ते लिहून त्या ठिकाणी ते लावणार आहेत। दुसरा मुद्दा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला झालेली जी काही पडझड आहे ती दुरुस्त करून देण्यासाठी त्यांनी तात्काळ लेखी हमी आपल्याला दिलेली आहे। तिसरी गोष्ट, याच्यापुढं स्मारकाच्या भोवती कुठल्याच प्रकारची इजा होणार नाही, स्मारकाला कुठल्या प्रकारचा धक्का लागणार नाही, अशा प्रकारचं लेखी आश्वासन त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलं आहे। त्याचबरोबर आगामी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर महामेट्रोचे मुख्य व्यवस्थापक आदरणीय श्रावण हर्डीकर साहेब अधिवेशनानंतर आल्यावरती या जागेमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा ठेवणं हे उचित ठरत नाही आहे। त्या पुतळ्याची या ठिकाणी विटंबना होती आहे। त्याच्यासाठी स्मारकाच्या समोरच्या बाजूला असलेली 20 गुंठेची जागा जी PMRDच्या अंतर्गत आहे, ती जागा महामेट्रोने प्रस्ताव करून महापालिकेकडे सादर करून महामेट्रोचे हर्डीकर साहेब आणि महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि समाज बांधव, त्याच्यामध्ये नेते भाऊसाहेबजी आढळले असतील, संजयजी दुतडमाल असतील, नितीन घोलप असतील, संजय ससाने साहेब असतील, बिशे साहेब असतील, उपोषणकर्ते जोगदंड साहेब असतील, कसबे साहेब, टाकोरे साहेब, सर्व समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना एकत्रितरित्या कंबाईन बैठक घेऊन युवराज भाऊ आपल्याला याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आम्हाला लेखी आश्वासित केलेलं आहे। त्याचबरोबर ज्या ठेकेदाराकडनं अण्णाभाऊंच्या नावाचं विडंबन झालेलं आहे, त्याच्यावरती आपण रितसर कायदेशीर कारवाई करणार आहात, अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला आश्वासित केलेलं आहे। आपल्या शब्दाला मान ठेवून, आपल्या आश्वासनाचा सकारात्मक विचार करून, नागरिकांना मेट्रोचा होणारा फायदा हे लक्षात घेऊन कामाला विलंब होऊ नये, कोट्यावधीचं नुकसान शासनाचं होऊ नये, याची आम्ही खबरदारी घेऊन तुम्हीही अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये सकारात्मक विडंबना होणार नाही याची खात्री दिल्या कारणानं आज आम्ही हे उपोषण तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करत आहोत। याच्यापुढं आपण सर्व मेट्रोचे कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी अधिवेशन संपल्या तात्काळ दोघांची कंबाईन मीटिंग लागून आपल्याला अण्णाभाऊंची उंची वाढवण्यासंदर्भात
20 गुंठे जागा मिळवण्यासंदर्भात सकारात्मक मिटिंग लावणं गरजेचं आहे. ही यापुढे आपण लावाल अशी अपेक्षा आणि विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. तुम्ही आश्वासनामध्ये चुकून आपल्याकडनं काही दिरंगाई झाल्यास, विसंगती आढळल्यास आम्ही लोकशाहीच्या मार्गानं शासन स्तरावरती न्यायालयामध्ये दाद मागून पुढच्या अनर्थ गोष्टीला आपण स्वतः जबाबदार असाल, एवढ्या प्रकारचे मी आपल्याला या ठिकाणी विनंती सूचना करतो. धन्यवाद. जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मेट्रोच्या विरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला होता आणि आपण ते आमरण उपोषण आज दिवसभर केलेलं आहे. संबंधित ह्या प्रकारात जे कोणी दोषी असतील त्या ठेकेदारांवर, त्या कॉन्ट्रॅक्टरवर महामेट्रो यापुढे नक्कीच कारवाई करेन मी अशी अपेक्षा बाळगतो आणि ती त्यांनी कारवाई करावी. आणि राहिलेला जो पुतळ्याचा आमच्या आदरणीय आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब आडागळे साहेब यांनी आताच सांगितलं की हा पुतळा फक्त पुतळा नसून तो आमचे अस्मितेत आहे, त्याला जपणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी प्रसंगी निगडी पोलीस स्टेशनचे PI आदरणीय माळी साहेब तसेच त्यांचा स्टाफ या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकार बंधू असतील, त्यांनी देखील आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आमचा आवाज त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला, हे देखील खरंच नावाजण्याजोगं आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य विभाग त्यांनी देखील येऊन आमची तपासणी करून आम्हाला देखील वैद्यकीय विभागाचे देखील आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर ह्या उपोषणाला पिंपरी चिंचवड शहरातील, महाराष्ट्रातील विविध पक्ष असतील, त्याच्यामध्ये लहुजी शक्ती सेना, त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघटना, अशा विविध संघटनांनी ज्यांनी आम्हाला समर्थन केले त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाची ज्यांना दखल घेतात ते भाऊसाहेब भोईर असतील, त्यांनी देखील येऊन त्यांनी समर्थन व्यक्त केले. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आदरणीय मारुतीजी भापकर साहेब यांनी देखील समर्थन व्यक्त केले. त्याच ठिकाणी माजी नगरसेवक गणेशजी लोंढे साहेब यांनी देखील येऊन समर्थन व्यक्त केले. अशा ज्या लोकांनी प्रत्यक्षात अप्रत्यक्षात ज्या लोकांनी आम्हाला येऊन इथं समर्थन केले त्या सर्वांचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व समिती व मातंग समाजाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी मी आमचे मार्गदर्शक आदरणीय ज्येष्ठ सगळे नेते, माजी अध्यक्ष यांच्या सर्वांच्या चर्चेमध्ये आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आजचं आम्ही तात्पुरत्या स्वरूपाचं हे उपोषण थांबवत आहोत. आभार. धन्यवाद. लहुजी श्री योद्धे अरुण जोगदंड, अण्णासाहेब कसबे, मंगई ठाकोर यांचा जय असो. क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवेंचा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. महामेट्रोचं जे पत्र आहे याच्यानुसार यामध्ये असं लिहिलेलं आहे की जे LED लाईटमध्ये जे बोर्ड्स आपल्याला लावायचे आहे ते आम्ही लवकरात लवकर लावू. मॅक्सिमम 15 दिवसाच्या आत आपण ते लावून तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहे ज्या लोकेशनला पाहिजे त्या लोकेशनला फिक्स करून आपण द्यायसाठी ॲग्रीमेंट आपण मान्यता दिलेली आहे. आणि ह्याच्यापुढे जे काम होणार आहे ते मॅक्सिमम आपल्याला पुतळ्याची आणि आजूबाजूच्या परिसराची काळजी घेऊन कसं व्यवस्थित करता येईल यासाठी आम्ही निश्चित काळजी घेऊन काम करू. आणि पुतळ्यासाठी जे
पेंट वगैरे आहे, हे आहे, त्यात जर आपल्याला काही हे असेल तर आपण ते डागडुजी करून सगळं आपण त्याला व्यवस्थित आहे त्याला प्रमाण आपण एस्टॅब्लिश करून देऊ असं या पत्राच्या माध्यमातून कळवण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे, आपण सकारात्मक दृष्टिकोनातून आलेला आहात. आम्ही सकारात्मक, तुमच्याकडनं अपेक्षा एकच आहे, ज्या ठेकेदाराकडनं नको त्या गोष्टी झालेल्या आहेत त्याला तुम्ही तात्काळ समज देणं अपेक्षित आहे, त्याच्यावरती कारवाई तुम्ही करणं गरजेचं आहे. तेवढं फक्त आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. बाकी तुम्ही ज्या दिलेल्या टर्म कंडिशन आम्ही आय एम एक्सेप्टेड. आम्हालाही शासनाला मदत करायला आवडेल. तुम्ही आम्हाला मदत केल्यानंतर आम्ही तुम्हाला मदत करायला तयार. आमचं काही साठवलोट काही बांधायला बांध नाही आहे. तुमच्याकडनं ज्या काही महत्त्वाच्या चुका झाल्यात त्याच्यामुळे ह्या गोष्टीपर्यंत आम्हाला यावं लागलेलं आहे. आता आम्हाला आमचं घरदार सोडून इथं ह्या गोष्टी करत बसण्यासाठी हे नाही, म्हणजे हवंच नाही आलेलं आम्हाला. आम्ही आमच्या समाजाचं काही देणं घेणं लागतोय, आम्ही आमच्या महापुरुषांचं दैवताचं काहीतरी देणं घेणं लागतोय आम्ही तिथं. त्यामुळे हे पावलं आम्हाला टाकावं लागलं. फक्त याच्या पुढच्या काळामध्ये आपल्या ठेकेदाराला तुम्ही स्तंभित द्या आणि त्याच्या प्रकारचं त्याला नोटीस द्या तुम्ही. आणि ऑलरेडी आम्ही ती NC दाखल केलेलीच आहे, त्याच्यामध्ये तपास तर होणारच आहे. पण तुमच्याकडनं ह्या गोष्टी अपेक्षित आहे. संजय बरोबर ना? हां, आपल्या मेट्रो प्रशासनाकडनं जर तो ऑलरेडी ह्या गोष्टी एक वेळेस होत असेल ना तर माणूस म्हणते की ठीक आहे चला चुकीनं होत असेल. 2 वेळेस होत असेल तरी पण माणूस म्हणून की थोडंसं चुकीनं इकडे तिकडे होतं. आपण तेवढा आम्हाला पण मॅच्युअरपणा आहे. पण ही जर गोष्ट 3 ते 4 वेळेस जर परत होत असेल तर त्या गोष्टीकडे खरंच गांभीर्याने बघण्याची गरज आहे. किंवा मग जाणून बुजून करताय का, तसं असेल तर आम्हाला ते क्लिअर करा. कारण सर आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही. किंवा जर तुम्ही एक चांगलं काम करताय, मेट्रोचा सामान्य नागरिकालाच वापर होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजतात. पण जर एखाद्या व्यक्तीला दाबून जर एखाद्या गोष्टीचं विद्रुप करून जर तुम्ही त्याला जर म्हणजे त्या तुमचे जे काय संबंधित ठेकेदार आहे त्याच्यावर कुठलीच कारवाई करत नसतात, भिंत स्मारकाच्या भिंतीपर्यंत ते आले, भिंत पाडली, त्यावेळेस देखील मी आपल्याला सूचना केली होती. तर ती भिंत बांधून दिली, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला काय बोललो नाही. ठीक आहे चला, एखादी गोष्ट होत असेल चला चुकीनं वगैरे होत असेल म्हणून आपण ती गोष्टीत कधी तुम्हाला त्रास नाही दिला. ती भिंत तुम्ही बांधून देखील दिली. पण ज्या बस स्थानकावर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांना आम्ही दैवत मानतो त्यांचं नाव आहे, नामफलक आहे ते. आणि ते जर नामफलक तुम्ही तोडताय, तुम्ही परमिशन महानगरपालिकेने दिली ते तोडण्यासाठी आय ॲक्सेप्टेड, पण ते नाव तोडण्याची परमिशन महानगरपालिकेने नव्हती दिली. आणि जर महानगरपालिकेने जरी दिले असेल तरी ते देखील मग ह्या गोष्टीसाठी तेवढेच दोषी आहेत. पण त्या नावाला तुम्ही व्यवस्थितपणे ते नाव पहिल्यांदा काढून घ्यायचं होतं. त्याला व्यवस्थितपणे एकतर तुमच्याच्यानं जर ते हँडल नसेल होतं तर आम्हाला सांगायचं होतं की आम्ही ते नाव आमच्या पद्धतीने काढून घेतलं असं. ते नाव तुम्ही चेंबवलं पूर्णपणे आणि जिथं कचरा पेटी आहे तुमची, जिथं स्क्रॅप आहे तिथं तुम्ही ते नाव टाकून दिलं. ह्याच्या अगेन्स्ट मी तुम्हाला 2 वेळेस विचारलं पण होतं की सर तुम्ही ते नाव काय केलं, तर तुमच्या संबंधित कोणीतरी काही अधिकारी होते, ते म्हटले की आम्ही ते व्यवस्थित ठेवलं. ह्या गोष्टी जर वारंवार होत असतील तर मग समाज शांत नाही बसणार. इथून पुढे आपण काळजी घेऊ व्यवस्थित, असं काही होणार नाही. काळजी तुम्ही इथून मागच घ्यायला पाहिजे होती ॲक्च्युली त्या संदर्भात. आज या ठिकाणी महामेट्रोच्या पत्र घेताना फोटो घ्यायचा ग्रुपमध्ये चुकीच्या कारभाराच्या विरोधात अरुण जोगदंड, अण्णा कसबे, मंगेश डाकोरे यांनी ज्या आमरण उपोषण या ठिकाणी धरलेलं आहे, त्या आमरण उपोषण धरण्याचं कारण म्हणजे या कामकाजामुळं अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याला गेलेले तडे. दुसरी गोष्ट, अण्णाभाऊ साठेंचं नामकरण असलेला बोर्ड हा कचऱ्याच्या याच्यामध्ये फेकून देणे, तो पायाने तुडवणे. तिसरी गोष्ट, स्मारकाची संरक्षण भिंत हलगर्जीपणामुळं ती पाडणे किंवा पडणे, अशा पद्धतीचं कामकाज मेट्रो व्यवस्थापनाकडून ते होत होतं. वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा त्याच्याकडं गांभीर्यानं पाहिलं जात नव्हतं आणि म्हणूनच या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाचा पायंडा अवलंबला. महामेट्रोनी, महापालिकेनी मातंग समाजाला या ठिकाणी गृहीत धरू नये, कमी समजू नये, त्यांना विश्वासात कुठल्या गोष्टीत घ्यावं
असं या ठिकाणी मुद्दाम आम्ही नमूद करतोय. आम्ही पहिल्यांदा चूक करत नाही. आम्ही पहिल्यांदा तुमच्या निदर्शनास आणून देतोय. पहिल्यांदा आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन कंप्लेंट्स करतोय, दाखवतोय. आम्ही कायदा हातात घेत नाही. इतर ठिकाणी पहिल्यांदा कायदा हातात घेतात आणि मग नंतर मिठूचा प्रकार होतो. परंतु आम्ही समंजसपणानं कुठल्याही गोष्टी घेतो, शासनाला सहकार्य करतो. त्या पद्धतीनं महामेट्रोला आमचं सहकार्य करण्याचीच भावना आहे. परंतु महामेट्रोला आम्ही विनंती केली होती की पुतळ्यापासून 10 फूट पलीकडे अजून थोडंसं मेट्रोचे ते पोल पलीकडे सरकून घ्यावेत. आम्हाला घेतो म्हणून सांगितलं होतं. दुसरी गोष्ट, पुतळा आमचा बाधित होईल, खड्ड्यात जातोय, त्याची उंची वाढवण्याच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी पत्र दिलं होतं. त्याच्या संदर्भामध्ये लेखी पत्र मागितलेलं होतं, ते दिलं नाही. परंतु हर्डीकर साहेबांनी जे आम्हाला जे दिलेलं आश्वासन आहे मीटिंगमध्ये, त्याला गृहीत धरून आम्ही काम करण्याला संमती दिलेली होती. त्याच्यानंतर काही चुका घडत गेल्यात. म्हणजे आम्ही संमती दिल्यानंतर बोर्ड तुडवण्यात आला, आम्ही संमती दिल्यानंतर भिंत पाडण्यात आली, आम्ही संमती दिल्यानंतर या ठिकाणी व्हायब्रेशनचं पुतळ्याला ते आमच्या तडे गेलेत. अधिकाऱ्यांना आम्ही दाखवलं, ते म्हणाले की याच्यावर जे पेंट आहे त्याला तडा गेला आहे. अरे पेंटला तडा गेला म्हणजे कपड्याला तडा गेला आहे, तर आपलं फाटलेलं असं शर्ट आपण घालून फिरणार आहे का? फिरावं. शरीराला काय त्रास होतोय का? हृदयाला काय त्रास होतोय का? परंतु त्याच्या कपड्याला जरी तडा गेलाय तर कपडा असा फाटल्याला घालून फिरायचं चालतं का? म्हणजेच विटंबना आहे. आम्ही निदर्शनाला आणून देतो आमची चूक आहे का? मेट्रोसिटीची मागणी केली नाही तरी. त्याच्यामुळं बांधवांनो, आम्ही सहकार्याच्या भावनेतूनच या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून तात्पुरत्या स्वरूपाचं हे उपोषण थांबवायचं आम्ही विनंती म्हणजे स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे. त्या लेखी पत्राला अनुषंगाने आम्ही उपोषणकर्त्यांना विनंती केली, समजावलं आहे. अजूनही त्यांची 4-4, 5-5 दिवस, 10-10 दिवस बसण्याची तयारी आहे. किंबहुना अरुण जोगद्यांनी कालच सांगितलं, मी मरायला तयार आहे. पण बांधवांनो, व्यक्ती जाणं ही साधी गोष्ट नाही. त्यामुळं आम्ही विनंती करतोय, आमचा समाज एकतर स्फोटक आहे, एकतर भडकत नाही. आणि जर भडकला तर शांत करणं, महाराष्ट्र शांत करणं खूप अवघड जाईल. एकतरी मतंग समाज महाराष्ट्रातला तुंबलेला आहे. कधी एकदा काय होतंय याची वाट पाहण्याच्या मनस्थितीत सध्या असतो. परंतु आम्ही संविधानाला मानतो, आम्ही कायद्याला मानतो, कायदा सुव्यवस्थेचा विचार करतो आणि नागरिकांच्या फायद्याचा विचार करतो. म्हणून या ठिकाणी ही 3 मंडळी यांनी महामेट्रोचा हर्डीकर साहेबांचं आदर केलेला आहे, लेखी पत्राला सन्मान केलेला आहे. म्हणून हे मेट्रोचं विरोधात असलेलं आमरण उपोषण हे स्थगित करत आहेत. तर स्थगित केलं आहे, तात्पुरत्या स्वरूपाचं स्थगित केलेलं आहे. त्या संदर्भात तुम्ही गांभीर्यानं विचार करून महापालिकेचे आयुक्त आणि हर्डीकर साहेबांची महामेट्रोची कॉन्ट्रॅक्टरची एकत्रित मिटिंग घ्यावी. आमच्या सर्व कार्यकर्त्यांना स्टँडिंग हॉलमध्ये बोलवावं, सगळ्याच्या समक्ष विषय व्हावा. नंतर मेट्रोला कोणीही आडवं कामाला जाणार नाही. आमचाही फायद्याचा विचार करा. आम्हाला वैयक्तिक आमच्या कुठल्या मागण्या नाहीत. लहुजीचा पुतळा महापालिकेनं थोड्याच दिवसात मागणी केली आणि ते पुतळे काढून सुरक्षित बाजूला ते स्मारक उभा करून पुतळ्याची उंची वाढवून ते त्या ठिकाणी सुशोभीकरण करून दिलंय. तिथेही मेट्रोचा प्रॉब्लेम होताच ना. मग मला तुम्ही सांगा, या ठिकाणी करायला काहीच हरकत नाही, थोडासा खर्च होईल, परंतु महामेट्रो त्याला नाव द्या. आमचं कुठं काय सौजन्याने म्हणून आमचं काहीच म्हणणं नाही. परंतु आमच्या पुतळ्याची उंची वाढवून मिळाली पाहिजे, नामकरण झालं पाहिजे. आमच्या उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप असतील, संजय जुतडमल या ठिकाणी आहेत,
सुनीलजी भिशे आहेत माजी अध्यक्ष, युवराजी दाखले माजी अध्यक्ष आहेत, संजय ससाने आहेत, आणि ज्यांनी उपोषण धरले हे अरुण जोगदंड माजी अध्यक्षही आहेत, ते उपजिल्हा प्रमुखही आहेत शिवसेनेचे या ठिकाणी. बाकी मंगेश डाकोरे आहेत, अण्णासाहेब कसबे माजी अध्यक्ष आहेत. या ठिकाणी सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत. आणि प्रमुख कार्यकर्ते ज्यावेळी बसतात त्या प्रमुख कार्यकर्त्याच्या पाठीमागं यांची जनता असते. म्हणजे नुसते एवढेच बसलेत असं त्याचा अर्थ नाही. तर नाना कांबळेही आहेत या ठिकाणी, रामदास कांबळे आहेत या ठिकाणी, बावणे आहेत, गलबले आहेत, शिवाजी आहेत, खडसे आहेत, अक्षय करंडे आहेत, गणेश कलवले आहेत, लोंढे आहेत. सर्व मंडळी या ठिकाणी आहोत. हे प्रमुख कार्यकर्ते आहेत मित्र. एवढी या ठिकाणी मी विनंती करतो, लवकरात लवकर साहेब आमची मिटिंग लावावी आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून आमचा मागण्या मान्य कराव्यात आणि तुमचं काम तुम्ही सुरक्षितपणाने चालू करावं. एवढीच विनंती. पोलीस बांधवांनी सहकार्य केल्याबद्दल आभार. माझा इंडिया न्यूज साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक भक्तिशक्ती निगडी पिंपरी चिंचवड.